हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. वळूया मॅचकडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय. हॅलो. अर्षद बॅटिंग वरती आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला. तेजस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट वरून पंच केला पण मात्र पॉइंटकडे क्षेत्ररक्षक आहे. धावची होण्याची संधी पण मात्र संधी निसटते. एक सिंगल येते आणि एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलक 1 ने पुढे सरकून 5 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला तेजस गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अर्षद आणि त्याच्या समवेत सूरज ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सूरज जाधव सूरजचा पहिल्याच बॉलवरती त्रिफळाचीत बाद करतोय. तेजसनं रे ब्रेक थ्रू देतोय ते आपल्या संघासाठी. पहिला गडी बाद बोल्ड आउटच्या स्वरूपामधून. आराध्य 11 केळजाई विरुद्ध आईस असाई वाली हा सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं आईस असाई वाली या संघाने सर्वप्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्वयं कर्णधार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहिलं की पहिल्या बॉलवरती चौकार आला. ऑब्व्हियसली पॉवर प्ले होता. पॉवर प्लेमध्ये जर धावा येणारच होत्या हे माहीतच होतं पण त्यानंतरचा जो पुनरावृत्ती करून दाखवली ती अर्थात आपण पाहिला. डॉट बॉल आला. नंतर एक चोरटी सिंगल आली आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर जेव्हा स्ट्राईकवरती आला आणि आल्यावरती लगेच पहिल्याच बॉलवरती तो आऊट झाला. आणि क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवरती आऊट झाल्यावरती बॉल फेस पहिलाच केला आणि आऊट झाल्यावरती डक बोललं जातं. त्याबद्दल आपण नंतर बोलूयाच. पण नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अमर वारंगे. आराध्य 11 केळजाई संघाचा मे बी प्लॅन असेल की लेफ्टी राईटी पहिले कॉम्बिनेशन पाठवायचं. फिल्डिंगला थोडंसं बिझी ठेवायचं पण नंतर फलंदाज सूरज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय अमर. अमरने बॅकफूट वरून पंच केला. गॅप केला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. या ओव्हर मधला हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. या 2 चौकाराने धावफलकावरती वाढ. 9 ही धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. उर्वरित 1 चेंडूचा खेळ म्हणजे अर्थात शेवटचा चेंडू यायचा बाकी. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय तेजस नरे गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज आहे आपण पाहतोय अमरच्या बॅटमधून पहिला चौकार. पुन्हा एकदा बॅकफूटवरून पंच केला आहे. बॅक टू द बॉलर पण मात्र एकेरी धाव मात्र कोणती येत नाहीये. चेंडू निर्धाव स्वरूपातील जातोय आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात तब्बल 9 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा होणारा सामना. 6 षटकांमध्ये आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातली ही दुसरी मॅच अर्थात पहिली मॅच आहे पण गट ब मधली एक मॅच आपण काल खेळवली होती. आज दुसरी मॅच आपण खेळवतोय अर्थात आराध्य 11 केळजाई विरुद्ध आईस असाई वाली या 2 संघांमध्ये होणारा ही लढत आपण पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकाचा जर आराखडा जर पाहायला मिळाला आपल्याला तर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता पण त्याच्यानंतर ती ओव्हर मोठी करायची नाहीये. हे मैदान तेजस नरेला खूप
खूप चांगल्या रीतीने माहिती आहे. याच मैदानावरती तेजसने मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा उचलली होती आणि तो एक सिरीज बॉय जेव्हा मैदानावरती उतरतो आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना त्याला माहीत असतं की मला कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत. या मैदानावरती फलंदाजांना फलदायी ठरणारी गोलंदाजी कधीच करायची नाही आहे. पहिला बॉल त्याचा होता, पण राहिलेले माझे काही 5 बॉल आहेत ते मी कशा पद्धतीने हाताळणार आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण या ओव्हरमधून पाहिलं. आणि पहिला एक चौकार आला, त्याच्यानंतर कमबॅक करून दाखवलं, एक विकेट सुद्धा आली, नंतर एक चौकार आला आणि त्या माध्यमातून 9 ही धावसंख्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरकडे वळूयात. जय देशमुख गोलंदाजी मार्कवरती पहिला एक्स्ट्रा रन येते. 10 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाला जय देशमुख गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलाय. धावची तोडायची संधी, डायरेक्ट हिट लागली असती तर मे बी क्लोज कॉल राहिला असता, पण मात्र एकेरी धाव येते. एका धावेने सिंगल येऊन धाव फलकावरती वाढ. आपण 11 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. अमर वारंगे साठी चेंडू. बॅट फिरवली होती पण मात्र तितका चांगला संपर्क राहिला नाही बॅट आणि बॉलचा. मात्र एकेरी धाव येते. एका धावेने सिंगलचा खेळ चालू आहे. 12 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं जय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आता स्ट्राईक वरती गेलेला आहे अर्थात हर्षदने खेचलाय फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकणार नाही. 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार हर्षदच्या बॅटमधून. या चौकाराने धाव फलकावरती वाढ. 16 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा चालू असताना 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 16 ही धावसंख्या धाव फलकावरती आपण झालेली पाहतोय. मुना बॅकफुट वर झालाय. गॅप मध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पाठी येत आहेत. चेंडू अडवतायत. फेकी होणार का? फेकी होऊन एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतं. 1 धावेने धावफलक वाढत जाणार आहे. धावफलक जाऊन पोहोचले. 17 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय जय देशमुख गोलंदाजी मार्कवरती. आराध्य 11 केळसाईसाठी असेच गॅप शॉट मारावे लागतील. क्षेत्ररक्षक आहे अर्थात आई सासाई वाली संघाचा, पण मात्र चेंडू अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे टाइम होता. एक धाव धावून पूर्ण करायची आणि ती धाव येते. 18 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली पाहायला मिळते. 1 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम बॉल. 1 to go. बॅकफुट वरती गेला. पुढे खेळायचा होता. बॅक टू द बॉलर खेळायचा होता खऱ्या अर्थाने शॉट, पण लिडिंग एज घेतली बॅटची आणि मात्र आपण पाहिलं वाईड स्लिपच्या बाजूला चेंडू गेला. एकेरी धाव आली. एका धावेने धावफलक 19 वरती जाऊन पोहोचले आणि षटक क्रमांक दुसरं सुद्धा समाप्त झालं. 2 षटकांच्या खेरीज 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं. या पर्व दुसऱ्यामधला दुसरा दिवस आज आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 2 तुल्यबल्ले असे संघ. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे कालचा दिवस. संध्याकाळचा सत्रामधला शेवटची मॅच झाली ती म्हणजे स्वरराज ॲग्रोविन्स आणि एक्स आर्मी वरसगाव. तदनंतर आपण आता मॅच पाहतोय आराध्य 11 केळसाई विरुद्ध आई सासाई वाली. या 2 संघांमध्ये होणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावसंख्या धाव फलकावरती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तेजस नरे.
अपील मध्ये उत्साह जास्त, पंचांकडे मोठी अपील केली जाते, पण अपील मध्ये उत्साह तितकाच चांगला होता. आत्मविश्वास किंबहुना मी तर म्हणेन तेवढाच होता, कारण कीपर आणि बॉलर या दोघांनी इतक्या जोराने अपील केली होती. त्या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं की किंबहुना क्वचित अंपायरकडे वेगळा कॉल येईल का, पण मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहिला आणि त्यामधून आपण पाहिलं निर्धाव स्वरूपातील चेंडू. सिंगल येते, एकरी धाव, धावफलकावरती एक नेवाड. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. आपण जर षटकांमधून पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले, जय आला तेव्हा आपण पाहिलं एकरी चौकार आला. तिसरं षटक आता तेजस हाताळतोय. पंच करतोय, थोडासा खोलात टाकलेला चेंडू. 1 धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ. 21 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. एक गडी बाद, 21 धावसंख्या. एकदम सेन्सिबल आणि शांत सिंगल डबल वरती विश्वास दाखवत असणारे क्रिकेट पाहायला मिळते. बॅकफुट वरून पंच केलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, प्रवास चालू आहे, चौकार होणार का? क्षेत्ररक्षक येतोय, पण मात्र फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण मात्र चेंडू अडवू शकले नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत चौकार आणि आराध्य 11 खेळ जायला मिळाला आणखीन एक चौकार. या चौकाराने मात्र धावफलकावरती वाढ. 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं हाताळत असताना 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडूंचा खेळ यायचा बाकी. षटक क्रमांक तिसऱ्या मधले बॅकफुटवरती परत पंच करतोय, स्ट्रेट खेळायचा प्रयत्न होता, कव्हर्स मध्ये जातोय, डीप कव्हर मधून चेंडू हाताळला गेला. त्याची फेकी होईपर्यंत एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. अगेन धावफलक पुढे सरकतोय. शेवटचा बॉल यायचा बाकी. हे षटक क्रमांक आपण तिसरं पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, थोडासा डान्स करत शफल होऊन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एकेरी धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलकानंतर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त. 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 27 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त. 3 षटकांच्या खेरीज आपण पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले 9 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावसंख्या पाहायला मिळाली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 8 ही धावसंख्या 1 गडी बाद वरती पाहायला मिळाली. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 वेगवान चेंडू होता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जय आलाय सेकंड स्पेल मध्ये आला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर लागल्या गेल्या होत्या त्या 27 धावा. सोडून दिला चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. गोलंदाज स्टार जय यावेळेस बॅटची बाहेरची कडा गॅप मध्ये चाललाय. गली रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतो तडमॅनच्या दिशेनं. फिल्डर तिथे नाही, आउटफील्ड भरपूर फास्ट. चेंडू जाईल तडमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि या भरपूर महत्वपूर्ण चौकाराला फ्रंट फुटला आले. समोसा पाय अगदी सरळ यष्टांचा आपण पाहिला. खरं तर हा फटका कव्हर रिजन मध्ये खेळायचा होता, प्रॉपर बॅटच्या मिडल झाला नाही. यष्टीरक्षक तेच सांगताय चेंडू चुकीचा नाहीये, चेंडू अगदी बरोबर आहे, पण बॅटची कडा लागली आणि त्या अनुषंगाने गलीमधून ट्रॅव्हल झाला बॉल. थर्ड मॅचचा बाहेर 4 धावा. धावसंख्या 32. सोडून दिला हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल नो बॉल. नो बॉल दिला अंपायरने आणि म्हणजे पुढचा चेंडू फ्रीज असेल. संधी असणार आहे फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा. फ्रीजचा बॉल. आता पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आउटफील्ड मध्ये. पास फिल्डर ऑसा रिजनला ती समोर खेळल्यात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन रिजनला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे
क्षेत्ररक्षक तैनात आहेत. साईडला पाहिलं तर डीप लॉंग ऑन आहे. मिड विकेट क्षेत्र कावकॉर्नर पूर्ण खाली आहे. कुंडली कक्षाचा अगदी समोर एक प्लेअर आणि त्यानंतर हॉटेल T26 कक्ष आपण पाहतोय, तिथे देखील एक फिल्डर अर्थात R26 अर्थातच समोर स्क्वेअर लेगच्या दिशेने एक फिल्डर आहे. यावेळेस फटका भरपूर चांगला होता. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. वाईड ऑफ लॉंग ऑफला कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. झेल टिपला गेला, विकेटचं पतन. फलंदाज बाद, धक्का पाहतो आपण, तो लागतोय तो दुसरा. आणि फलंदाज हर्षदला देखील माघारी परतावा लागेल. खरं तर हर्षद धावरी म्हटलं की संघाचा कर्णधार आहे. आघाडीला आला होता, अद्याप चांगली बॅटिंग केली होती, पण मात्र शेवटपर्यंत थांबता आल्या नाही. अनुषंगाने मिळाली विकेट. नवीन फलंदाज संकेत मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या हव्या तशा झाल्या नाही. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 34 रन्स पहिल्या 17 सकाळचं. आणि सकाळच्या सत्रामध्ये घर बसल्या थेट आमच्या समावेश जोडले गेलेल्या सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आलाय सेकंड स्पेलमध्ये. आणि सेकंड स्पेलमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. एक नो बॉल जरूर आला, एक बाउंड्री देखील आली, तरी देखील एक विकेट मिळाली. आणि त्यानंतर मात्र आता कमबॅक करेल का पास आहे नवीन फलंदाज संकेत मुंडे स्ट्रायकिंग एंडवर. ओ लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, भरपूर सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. गॅप मात्र शोधता आला नाहीये, कारण डीपमध्ये पाहिलं तर कव्हर रिजनला एक फिल्डर आहे. वार्ड ऑफ लॉंग ऑफ देखील आहे, त्यामुळे समोर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला खेळले की ते वार्ड ऑफ लॉंग ऑफचे फिल्डर तिथे येतात. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळले की कव्हरचे फिल्डर तिथे जातात. त्यामुळे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या माइंडसेटनं बॉलिंग सुरू आहे. पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग टीमचा. आणि ज्या प्रकारे खेळ राहिला आहे, एक चांगले क्रिकेट ओव्हरऑल आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग टीमने इम्प्रेस केलं, कारण थँक्यू, कारण पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये आल्या अवघ्या 8, आणि चौथं षटक आपण पाहिलं जिथे धावसंख्या आल्या 9. 4 षटकाचा खेळ संपन्न, 36 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. धावा ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाण्याची दान तर प्रत्येक खेळाडूची भागेल, पण धावांची तहान जी बॅटिंग टीमला लागली ती भागेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण नक्कीच आराध्य 11 केजाई संघ सध्याच्या घडीला धावांसाठी मोठी झुंज देतोय, मोठा संघर्ष त्यांचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आई सासाई तुळशी फायटर्स वाळी संघ आपण पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. तेजसच्या खरं तर नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. तेजस नरे कॅप्टन आहे, स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे. त्यांच्यावरती 2 मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. एक तर आयोजन कमिटीमध्ये ते, त्यामुळे सातत्याने ते प्रश्न त्याला सतवतात. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या संघाला इथनं कसं टॉप 12 मध्ये आज आपण पोहोचू यावरती देखील त्यांची चर्चा सुरू आहे, त्याचे प्लॅनिंग सुरू असतील. आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर क्रमांक 5 आणि तिसरा विकल्प वापरला जातोय, तो प्रणय कदमच्या माध्यमातून. प्रणय कदम तयार बॉलिंग ट्रॅकवर, समोरच्या एंडवरून स्ट्रायकिंग फलंदाज सज्जवतोय तो अमर वारंगे. अमरसाठी असेंडू अगदी समोर पुढात सरळ खेळला गेला फटका स्ट्रेट बॅटनं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह केला गेला फटका डीपमध्ये. तिथे जय देशमुख भरपूर वेगानं आला.
आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. सध्या सकाळचं सत्र आहे, शांत वातावरण आहे, भरपूर चांगलं ॲटमॉस्फिअर, क्लायमेट आपण पाहतोय, क्रिकेटसाठी अनुकूल परिस्थिती आहे. आणि आज 24°C तापमान देखील आहे, त्यामुळे दमट वातावरण आपल्याला हलकंसं पाहायला मिळते. फटका उंचावला बॉल हवेमध्ये, बॉल ट्रॅव्हल होणार नाही. मॉर्निंग सेशन आहे, झेल टिपला जाईल, विकेटचं पतन होत आहे आणि धक्का लागतो तिसरा बॅटिंग करताना. आराध्य 11 केजाई संघाला 4थ्या क्रमांकावरती गेला होता तो फलंदाज संकेत आता डगआउटच्या आश्रयात. थँक्यू सो मच डीजे. आणि चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. प्रभू श्रीरामाचं गुणगान गाणार आहे संगीत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो प्रणय कदम, झाला यश मिळालं, ज्यानं बाद केल्या संकेतला. खरं तर 3 विकेट इथनं गमावलं. धावफलकावरती धावांचा विचार केला तर अवघ्या 37 धावा. आता फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं, राईट हँडेड बॅटरसाठी डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लेग फिल्डर, मिड विकेट स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर आहे. कव्हरचे फिल्डर थोडे वर आले स्वीपर कव्हर रिजनमध्ये आणि डीपमध्ये वार्ड ऑफ लॉंग ऑफ. फटका फसलाय, कदाचित दुसरी विकेट मिळेल का षटकातली पाहायचंय. ओ कॅच ड्रॉप. काल देखील आय थिंक सनीलनं असा झेल सोडला होता आणि त्यानंतर संकेतनं जी बॅटिंग केली, तब्बल आय थिंक 26 मारल्यात, 26 धावा केल्या. 0वरती झेल ड्रॉप केला होता संकेतचा सनीलनं आणि त्यानंतर तब्बल 10 चेंडूमध्ये 26 260च्या सरासरीनं 26 धावा खेळल्या गेल्या. आणि तिथनं संघ आय थिंक मॅच देखील जिंकला. नेव्ही संघ टॉप 12 मध्ये क्वालिफाय देखील झाला. एक झेल सोडल्याचा परिणाम इतका मोठा आणि आता कॅच तर सोडली आहे. पाहूया इथं बॅटिंग कशी केली जाईल. फटका भरपूर चांगला ऑन साइडला, हा पॉवर पॅक हिट आपल्याला पाहायला मिळाला मिड विकेटच्या डोक्यावरनं. चेंडू सीमा पार, आरटीपीएल षटकार. कदाचित यापूर्वीच्या बॉलवर जर विकेट मिळाली असती तर स्ट्राईक रोटेट झाली नसते आणि सिक्सर देखील आला नसता. बट आता इथनं 6 धावा मिळतात आणि ऑफ स्टंपचा बराच बार, व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा अवांतर धाव आणि अवांतरच्या मदतीने सध्या धावफलक पुढे षटकार आला, त्यामुळे धावसंख्या मात्र वेगाने थोडी पुढे सरकली गेली आणि आता धावसंख्या 45 आकड्यावर. गोलंदाज स्टार, गोलंदाजी मार्क वरती प्रणय कदम, जिसके नाम में है दम वो प्रणय कदम. फटका पुन्हा एकदा उंचावला गेला. यावेळेस उंची भरपूर आहे, लांबी बिलकुल नाहीये. 38 सर्कलच्या अगदी जवळ चेंडू आणि इथे देखील कॅच ड्रॉप केली आहे. पण बघा नक्कीच म्हटलं जातं ना आसमान से गिरवर खजूर मटके, त्या प्रकारे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप झाली पण रनआउटच्या माध्यमातून मिळाली विकेट आणि हरीश सानप इथे मात्र धावतेच्या स्वरूपात झाला बाद. प्रत्येक षटकाराला राजाला 200 रुपयाचं पारितोषिक आणि जो राजाची विकेट घेईल त्याला 300 रुपयाचं पारितोषिक. रोशन भाई यांच्याकडून हे पारितोषिक आहे. रोशन शेठ. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स.
ऑन साईडला खेळला गेला फटका, हा देखील मिस टायमिंग, हा देखील बॉल अवे मध्ये आणि यावेळेस मिस्टेक नाहीये. चांगला झेल टिपला गेला विकेटचं पतन आणि या षटकातला आपण पाहतोय दुसरा धक्का देत असताना फलंदाज होतं बाद. धावा संख्या बनवला, एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. मॅरेथॉन इनिंग ती अमर वारंगेची आपण पाहिले. नवीन मैदानाच्या आतमध्ये राजा आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या समावेत फलंदाज आपण पाहतो तो शुभम पाटीलला. राजा स्ट्रायकिंग एंडवरती दावतीची विकेट गेली, त्यामुळे शुभमला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जावं लागलं. अपील, लाऊड अपील. अंपायर कोणत्याही प्रकारे काही रिस्पॉन्स देत नाही. अंपायर विचारतात आणि एक्झॅक्टली पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला, लेग बायच्या स्वरूपात. या धावा 4. पाहतोय सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय, 50 धावा तब्बल धावफलकावरती लागतात फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना आराध्य 11 केजाई संघाचा. ऑन साइडला बॉटमचा सुरेख वापर आपल्याला पाहायला मिळतो. मनगटी साह्यानं वळवला चेंडू डीप मध्ये मिड विकेट रिजनला. धावा संख्या फक्त 1. दुसरा धावेचा प्रयत्न केला होता आणि सिंगलने धावफलक पुढे 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. 51 धावा लागल्यात. अजूनही चेंडू शिल्लक असतील. डेथ ओव्हर आपण पाहतोय, 4 चेंडूचा शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर, शेवटचा आडामारीचा षटक आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती मात्र आता फलंदाज आपण पाहतो तो शुभम. शुभम साठी वेगवान चेंडू होता. पाठच्या 2 चेंडूंच्या तुलनेमध्ये या चेंडूमध्ये जास्त गती ठेवण्यात आली आणि कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 2 बॉल पाहिले शुभमने की चेंडू जास्त गतीने येत नाही आहेत त्या अनुमानामध्ये होता, पण यावेळेस गती जास्त देण्यात आली. हेच तर गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन्स, बदल. आता मात्र प्रत्येक गोलंदाजाला हे कळलंय की जोपर्यंत आपण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आणत नाही आहेत, जोपर्यंत मिश्रित गोलंदाजी करत नाही, तोपर्यंत या प्लॅटफॉर्मवर, या चरणावरती आपल्याला यश मिळणं थोडं कठीण आहे. आणि ओळखलंय गोलंदाजाने, लगेचच गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली जाते. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा बेनिफिट नो डाऊट इथनं बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर शेवटच्या षटकामध्ये जुनेद लावतोय. चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत. 5 धावा आतापर्यंत स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आल्यात. बाउंड्री सिंगल, डॉट डॉट. अपडेट 4 आहेत. येस, 1 चेंडू शिल्लक आहे. ओके, ओके. शेवटचा बॉल आणि इथे देखील धाव मिळणार नाहीये. म्हणजे आधी विचार केला तर चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं सिंगल आणि त्यानंतर सलग, त्यानंतर डॉट आला, पुन्हा सिंगल आली आणि पुन्हा 2 चेंडू डॉट आले सलग. अशा प्रकारे षटकाची झाली सांगता. 6 षटकांचा संपन्न झाला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती झाल्यात. 6 षट
मान सन्मान करत आहोत. मी विनंती करतो रुपाली नरे यांना की ताईंनी त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग 2023च्या वतीने त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. चला स्वरराज ॲग्रोविन टीमचे कर्णधार आपण उपस्थित राहा. काल आपण एक सामना जिंकलेला आहे आणि इथून जो सामना जिंकेल संघ त्या संघासहित आपली लगेचच मॅच असणार आहे. आयोजकांना विनंती आपण देखील थोडा संपर्क करा त्यांच्याशी आणि घर बसल्या ऑनलाईन जर आपण ही मॅच पाहत असाल किंवा या मैदानावरती आपला एखादा प्रतिनिधी असेल तर आपण संघाशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा की यानंतर आपला सामना लगेचच खेळवण्यात येईल. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ दवडला जाणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. पहिल्या सत्राचा केस संपन्न आफ्टर फर्स्ट सेशन. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा संख्या धावपटलावरती आपण पाहतो ते येऊन पोहोचले 52 वर. 52 झालेल्या धावा 53 धावांचा लक्ष्य म्हणजे येणारे 36 चेंडू आणि 53 धावा संख्येची गरज. एक माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचली गेली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना आराध्या 11 केजाई संघ स्वतंत्र सेकंड इनिंग मध्ये आई सासाई तुळशी फायटर्स वाळी संघाचा बॅटिंग ऑर्डर पाहायचं कशा प्रकारे असेल. दरम्यान मी घेतो छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका. एकत्र पात्र RTPS सीझन 2 कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन मायक्रोफोनवरती. पुन्हा एकदा गुड्डा जाधव यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश. वळूया मॅच कडे ज्या ठिकाणी विजयी होण्यासाठी संघ धाव्यांची गरज आहे. 53 टू विन. खऱ्या अर्थाने जेव्हा टॉस झाला होता तेजस बोलला सुद्धा होता की 60 धावांच्या आतमध्ये यांना रोखायचा माझा निर्णय राहील आणि 60च्या आतच त्यांना रोखून दाखवलंय. 53 ही धावसंख्या धावफलकावरती 6 षटकांचा होणारा सामना. या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत 53 धावा धावफलकावरती लावायच्या आहेत. रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं. या दुसऱ्या दिवसातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत ही सामना पाहतोय पहिलाच आणि ज्या ठिकाणी 53 धावा धावफलकावरती लावायच्या आहेत विजयी होण्यासाठी आणि या 53 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत. कारण का पहिलं सत्र आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं त्या म्हणजे बॅटिंग पहिली चालू होती, नंतर मग बॅट्समनवरती दडपण आलं, गोलंदाजाने पलटवार केला आणि त्यानंतर आपण पाहायला मिळालं की जो फक्त बॉलिंगचा म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला जास्त राहिला आणि त्याच माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्या तब्बल फक्त 53 अर्थात 52 धावा आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता पहिला बॉल प्लेन मिस, कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. आराध्य 11 केळझाई संघाने 52 धावा धावफलकावरती लावल्या आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आई सासाई वाली या संघाला. या 53 धावांच्या पाठलागीमध्ये आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय फलंदाज तेजस नरे आणि त्याच्या समवेत विशाल. नो बॉल होता
बीमर पाहायला मिळाला आणि त्याच चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. नोचा कॉल पंचांचा येतोय आणि हा चौकार म्हणजे तब्बल या 5 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. पहिला डॉट आला होता, त्यानंतर दुसरा बॉल फुल टॉस झाला. फुल टॉस म्हणण्यापेक्षा तो तर डायरेक्टली बीमरच झाला. चेंडू द्या. वरती तेजस नरेशच्या बॅटमधून मी तर लहान होतो, त्या लहान असताना मी पाहिले होते 6 चेंडू आणि 6 चौकार पाहायला मिळाले होते. आमदार चषक होता ज्यावेळी आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीजची बाईक उचलली होती. फ्रीडचा बॉल डिफेन्सिव्ह खेळतोय. चेंडू डायरेक्ट आपण पाहिलं गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपातील फ्रीहिटचा बॉल राहिला. 5 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. हा जेंटलमॅनचा गेम म्हटला जातो. याचं उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये आपण पाहिलं. ज्या ठिकाणी अपील झाली होती पण अपीलच्या आधीच त्यांनी पंचांचा निर्णय यायच्या अगोदरच तेजसने ठरवलं की यस आय एम आउट आणि मी जातोय मैदानाच्या बाहेर. स्वतःहून विकेट आपली आहे हे डिक्लेअर करत एक खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. वळूयात मॅचकडे, ज्या ठिकाणी एक फलंदाज बाद, पहिलाच अर्थात कर्णधार तेजस नरे बाद. त्याच्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणय कदम. पहिला चेंडू बॅकफूट वरून पंच केला. एक सिंगल घेऊन येतोय. गली रिजन मध्ये बॉल गेला होता. धावफलकावरती 1 ने वाढ. 6 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो हरेश सानप. पुन्हा एकदा बॅकफूट वरतीच राहिला. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न होता पण मात्र आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क आला नाही. एक एज घेतली बॅटची पण मात्र यष्टीरक्षकाचा चेंडू हातात गेला टप्पे घेत आणि निर्धाव स्वरूपातील चेंडू राहिला. हरेशला खेचला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शुभम येतोय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. वायडेश मिड विकेट कडे गेलेला चेंडू एकेरी धाव. सिंगल धावफलकावरती 1 ने वाढ केली जाते. 7 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मात्र समाप्त झाले. 53 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला करायची आहे. 36 चेंडू आणि 53 ही धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की धावफलकावरती आल्या तब्बल 7 ही धावसंख्या.
पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय ते म्हणजे अर्थात राजा गावडे. पहिल्या षटकाखेरीज 7 ही धावसंख्या. विशाल स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइकला प्रणय, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राजा. दुसरा षटक घेऊन पहिला बॉल फुल टॉस होता, त्याला टॉस केलाय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. विशालने मात्र थोडंसं प्रेशर पूर्ण टीम वरच कमी केलंय. सिंगल डबलच येत होत्या, त्याच्यामध्ये एक मोठा प्रहार हवा होता. पण एकदा बॅकफूट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल होता, चेंडू जातोय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पंचांकडून इशारा 4 धावेंचा. या चौकाराने धावफलकावरती वाढ 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक होऊ शकते का? पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सुद्धा चौकार आला, तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार राजा. पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेला होता, पंच करायचा होता, बिहाइंड द स्टंप जाऊन मारायचा प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न फसतोय, धाव मात्र येत नाहीये. निर्धाव स्वरूपातील चेंडू राहतोय. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेले पाहायला मिळालेत. फुल टॉस बॉल, त्याला टॉस करतोय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू निसटून जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, खणखणीत आणखीन एक चौकार. विशालच्या बॅटमधून आलेला हा तब्बल 3रा चौकार. किंचित अशी शक्यता होती की मे बी हा नो बॉल असू शकतो का, ते किंचित सुद्धा शक्यता आमच्या पंचांनी हाताळायचा निर्णय घेतला आणि त्यावेळी आपण पाहिला थोडासा टान्स मागे पुढे असेल, त्याच्यामुळे तो नो नव्हता, चेंडू रेग्युलरली होता. पुढील चेंडू पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल, अवांतरित धाव, आणखीन एक एक्स्ट्रा येते. 1ने धावफलकावरती वाढ. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. चार चेंडू आतापर्यंत झालेत, हा 5वा बॉल, तोही निर्धाव स्वरूपातील चेंडू जातोय. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज मात्र मैदानाला घासली, विकेट्सला घासली होती. धावफलकावरती एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलक 2 ने पुढे सरकते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त. 22 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. चोवीस चेंडू आणि विजयासाठी आता 31 धावांची गरज. 31 टू विन. पहिले 2 पॉवर प्लेची ओव्हर समाप्त. आराध्य 11 केळझाई विरुद्ध आई सासाई वाली या 2 संघांमध्ये होणारा सामना. यानंतर होणारा सामना राहणार आहे सुरराज्य ॲग्रोविन्स विरुद्ध या 2 आत्ता जे चालू असलेला सामना अर्थात आराध्य 11 केळझाई आणि आई सासाई वाली या 2 संघांमधून जो सामना विजयी होणार, संघ विजयी करणार, तो संघ अर्थात स्वरराज्य ॲग्रोविन यांच्या विरुद्ध लढत देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळूया मॅचकडे, ज्या ठिकाणी 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 24 बॉल 31 रन्सची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती पवन. पवनचा हा बॉल, पहिलाच बॉल लीडिंग एज लागली आणि सरळ फलंदाज बाद. आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजे आई सासाई वाली संघाला फलंदाज बाद. तब्बल आपण पाहूयात एक विकेटचं पतन. बावीस ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये मझर गौरी. व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती 1 ने वाढ. 23 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अगेन व्हाईट बॉल निर्धाव अर्थात धाव देणारा चेंडू, पण एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव येते. धावफलकावरती 1 ने वाढ. 24 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. जास्त एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज पवन खरिवले. अगेन व्हाईट. इट्स अ हॅट्रिक. व्हाईटची हॅट्रिक झाली. एक एक्स्ट्रा येते. 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता. षटक क्रमांक आपण पाहतोय 3. एकच चेंडू झाला आतापर्यंत. 3ऱ्या ओव्हर मधला पवन आपण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. मझर गौरी रोहा तालुक्यातील एक विस्फोटक फलंदाजांमध्ये नेहमी नाव असतं. बॅट स्विंग चांगला होता, पण बॅटच्या आणि बॉलच्या रेंज मध्ये आला नाही चेंडू. निर्धाव स्वरूपातील चेंडू जातोय.
पहिला निर्धाव पाहायला मिळाला, विकेट आली, त्याच्यानंतर 3 वाईट बॉल आले, त्याच्यानंतर हा दुसरा बॉल जो ओव्हर कंटिन्यू करत असणारा व्हॅलिड डिलिव्हरी आपण ज्याला म्हणणार, तो दुसरा चेंडू आपण कलेक्ट केला आणि आमच्या गुणलेखकांनी नोंद सुद्धा घेतली. गॅप शॉट आहे, चेंडू सीमारेषा गाठणार का? येस इट इज, इट्स अ वेलकम फॉर मजर गौरी. शेवटला एकदम एंडला त्यांनी बॅटचं तोंड उघडलं. पुन्हा एकदा मोठा प्रहार, यासाठी ओळखला जातो मजर गौरी ऑन द फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. क्रिकेटमध्ये म्हणतात ना, सकाळचं सत्र असतं, षटकार जात नाही, आणि त्याच वेळी मजर दाखवतोय. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, माझ्या बॅटवरती बॉल लागला की तो षटकार जाणार म्हणजे जाणार. पहिल्या आदल्या बॉलवरती आपण पाहिलं टायमिंग आणि एक आपल्या मनगणातली ताकद त्यांनी दाखवली की कलात्मकता माझ्यामध्ये किती आहे, आणि दुसऱ्या बॉलवरती ताकद. पंचांचा इशारा येतोय, अर्थात अगेन वाईट बॉल. चौथी एक्स्ट्रा रन आली, याच्यामधून धाव फलकावरती 1 ने वाढ केली जाते. 36 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक आहे झेल आणि फलंदाज बाद. उंची जास्त, लांबी कमी राहिली मजर गौरीच्या त्या शॉट वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जुनैद. 36 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक थोडंसं महागडं ठरलं, पण मात्र ज्या विकेटची गरज होती, कारण का जर मजर अजूनही मैदानात राहिला असता तर मे बी मॅच संपवू शकला असता, पण मात्र ती विकेट हवी होती आणि त्या विकेटसाठी प्रयत्न केला होता आणि विकेट मिळाली. टोटल या ओव्हरमध्ये चेंडू पडलेत आतापर्यंत 9 बॉल पडलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार पाहायला मिळाले, 5 एक्स्ट्रा रन पाहायला मिळाले. लेट कट केला आणि मात्र एकेरी धाव येते. एका धावेने स्ट्राइक रोटेट होऊन षटक क्रमांक 3 मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेरीस आपण धाव फलकावरती 37 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू झाल्यानंतर 1 ओव्हर समाप्त झाली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 4 व्हाईट बॉल आले होते, 1 विकेट आली होती, 1 6, 1 4 आणि 1 सिंगल पाहायला मिळाली. आणि त्याच्याच वतीने धावफलकावरती 2 विकेट पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती 1 विकेट, नंतर आपण पाहिलं की 5व्या बॉलवरती 1 विकेट, आणि त्याच माध्यमातून हे षटक क्रमांक 3 सुद्धा समाप्त. 3 षटकांच्या खेरीज धावफलकावरती आपण पाहिला 37 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळणार. आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ पाहण्यासाठी मी घेऊन जातो माझे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. थँक्यू सो मच. 18 चेंडू आणि आता 52 बनवलं गेलं, 53चं लक्ष होतं. सर करताना अद्याप झाला त्या 37 झालेल्यात, म्हणजे 18 चेंडू आणि आता विजयासाठी 16 धावासंख्येची गरज. 18 चेंडू 16 धावांचं समीकरण. उजवा त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो तो जुनेदला, त्याचा बॅटमन अद्याप 1 सिंगल आली आहे. समोर एक्झिक्यूट केलाय, सुंदर फटका आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ रिजनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल सिंगलने. धावफलक पुढे
38. 38 धावा. समीकरण बदलत आहे. इक्वेशन सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू होता, ऑफसाईडला वळवला गेला क्षेत्ररक्षका डीप मध्ये. एकच धाव, दुसरा धावेचा प्रयत्न नसणाऱ्या धावसंख्या मिळते फक्त एक. सिंगलने धावफलक पुढे स्कोरबोर्ड वरती धावसंख्या जर पाहिल्या तर येऊन पोहोचल्यात 39. 39 धावा. 53 असं लक्ष आहे. 39 झालेल्या 14 धावांची अजूनही गरज. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटला आले होते, पुढे सरसावत ऑफसाइड रिजनमध्ये ड्राईव्ह करायचा होता. मॅडम बॉलचं कनेक्शन नाही आहे. चेंडू होतो निर्धाव. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू ऑन साइडला वळवला गेला. भरपूर चांगला फटका. जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये, पूर्णपणे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली ते निवडलं आणि चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. ऑनबोर्ड 43 धावा. आता अवघ्या 10 धावांची गरज. सॉफ्टने खेळून काढला फटका. माहिती आता मोठ्या फटक्यांची आपल्याला गरज नाहीये. सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो हे माहिती आहे दोन्ही बॅटर्सला. त्यामुळे आता संयम दाखवला जातोय. सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. आडवा बॅटनं फटका खेळल्यात. हा बॉल देखील जाईल गॅप मध्ये आणि अंपायरच्या इशाऱ्याला गॅप मध्ये नाही तर मैदानाच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. षटकारासाठी 6 धावा. बारा चेंडू शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. इथून जो संघ सामना जिंकेल तो फाईट करेल पुढे. आपण पाहणार आहोत तो नक्कीच स्वरराज अॅग्रोविन संघासोबत पुढची मॅच. इथून जो संघ जिंकेल सध्याच्या घडीला स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आईस असाई तुलसी फायटर्स वाळी संघ सध्या मॅच मध्ये भरपूर पुढे निघून गेलाय. 12 चेंडू अवघ्या 3 धावांची गरज असताना खराब शॉट आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न बॅटच्या टोएज वरती लागला आणि पॉइंटला जेल टिपला गेला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धक्का स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. रोहा प्रीमियर लीग सीझन 2. सध्या हा फटका देखील चांगला आहे. 1 धाव पूर्ण केल्या. दुसरा धावेचा प्रयत्न नसेल कारण माहिती आता विजयाच्या जवळपास आपण उंबरठ्यावरती आहोत. धावसंख्या आपण पाहिलं तर 51 झाल्या. 53चं लक्ष आहे. अवघ्या 2 धावांची गरज आहे ना सामना जिंकण्यासाठी. तो संघ आपण पाहतो आईसा असाय तुळशी फायटर्स वाली टीमला. फटका भरपूर चांगला. दमदार फटका. स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. शेवटच्या बॉलवर आला चौकार.
4 चौकार, 11 चेंडू आणि 26 धावांची खेळी केलेला विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी प्रथमेशला विनंती करतो की आपण टॉस आणि मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मॅच विशाल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बॅट्समन 11 चेंडू आणि 26 धावांची खेळी, 1 षटकार 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आले. एक मिनिट प्रथम आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या बघा तेज असणारे कोच दिसतात. आज सकाळचा 17 पहिलीच मॅच जिंकलेल्या आहेत आणि टॉससाठी इन्व्हाइट करतो. चला दोन्ही संघांचे करण्यात आले या टॉससाठी आपण माननीय श्री सुनीलजी कासारे साहेबांना विनंती करेन की आपण आपला शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आणि श्री स्वयंभू दाबेर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री आपण पाहतोय सुनीलजी कासारे साहेब आपल्या समवेत आपल्या व्यासपीठावरती येतात आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. चला विनंती टॉस साठी या लवकर. स्वरराज ॲग्रोविनचे कॅप्टन, शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. यानंतर मात्र आपल्या टीमच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. स्वरराज ॲग्रोविनचे कॅप्टन आमचे मान्यवर आहेत, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वेट करतात. भरपूर सारा शुभेच्छा दोन्ही संघांना मॅच साठी असतील. कॉल असेल स्वराज ॲग्रोविन टीमचा असणार कॉल.